आम्ही मार्की या गावात पोहोचलेलो आहोत आणि मार्की या गावात पोहोचल्यानंतर आम्हाला एक शेतकरी मिळालेला आहे आणि तो आता लगेच शेतात चालला होता, परंतु त्याच्या मनामध्ये शेतकरीविषयी जी खतखत आहे ते मांडण्यासाठी तो इथं आज आपल्यासमोर उभा आहे. की तुमचा परिचय सांगा आणि शेतीच्या संदर्भात तुमचं काय काय दुखणं आहे ते तुम्ही मांडावं आणि ते शासनापर्यंत पोहोचावं अशी सगळी शेतकऱ्याची इच्छा आहे, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. बोला तुम्ही. ठीक आहे, नमस्कार. मी विनोद हरिदास किंबळकर, गेल्या जवळपास 12-13 वर्षापासून शेती करतो. तर पहिल्या ज्या समस्या होत्या आणि आज ज्या समस्या आहेत, जसं ते लोक दिवसा वीज देत नाही, रात्री वीज देते, त्यामुळे बरेचसे समस्या तयार होते की लोक म्हणजे साप विंचू डुकर यांचं भीती. 10 वर्षा अगोदरचे बाजारभाव बघा, आज शेतकऱ्याचं एक साधा कपडा घेऊ शकत नाही मग अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. खताचे भाव गगनाला भिडले, रासायनिक दव्याचे भाव गगनाला भिडले आणि मालाला भाव 2800 पासून सोयाबीन खरेदी तर हे तोडगोडी यांना लाजा वाटायला पाहिजे आणि परत पुन्हा आमच्याकडे मतं मागायला येतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे, आज बेरोजगारांची संख्या पहा, यांचे मेंदू नासवले या लोकांनी आणि आज कंपन्या प्रायव्हेट केल्या आणि कंपन्या प्रायव्हेट केल्यामुळे लोक 10,000मध्ये त्यांना म्हणजे राबवून घेतात, 12-12 तास काम करून घेतात. काय चाललं काय या देशात काही कळेना मग. नाही, तुम्ही हे स्थानिक समस्या मांडताना स्थानिक समस्या ज्या अशा आहेत, माझं ऐका तुम्ही की हे स्थानिक समस्या मांडताना की 2013 मध्ये आपल्या कापसाला काय भाव होता, सोयाबीनला काय भाव होता? 2013 मध्ये जवळपास 7,000च्या वर भाव होता, आजही तेवढाच भाव आहे. 2013च्या अगोदर 6,300 रुपयाने सोयाबीन दिलेलं आहे, आज 2800 रुपयाने सोयाबीन आहे. सुरुवात 2800 पासून झाली त्या विचार करायला पाहिजे की 150 रुपये किलो म्हणजे सोयाबीन झालं, 150 रुपये किलो म्हणजे 150 रुपये किलोचं तेल खातो आपण, तेही म्हणजे भेटत नसतं आणि आता आपण 30 रुपये 40 रुपये किलोनं सोयाबीन विकून राहिलो. त्याच्यात आपला एकरी उतारा 5 ते 6 क्विंटल, खूप पिकलं तर 6 क्विंटल. आणि केंद्र सरकारने तर यावर्षी सोयाबीनचा भाव 4,900 ठेवलेला आहे आणि तुम्ही साधारणतः 2,500, 2,300, 4,000 पर्यंत सोयाबीन विकत आहे. हमी भावापेक्षा तुमचं नुकसान नाही होतं? हो, या सरकारचं काय म्हणणं आहे की आम्ही तुमचा माल खरेदी करण्यास तयार आहे. तर उदाहरण कसं आहे की आम्ही लग्न करण्यास तयार आहे, पण कसं पत्रावळी आणि पोरगी तुम्ही बघा. असं पण वेळेवर काय होतं की यांच्याकडे पत्रावळीनं पोरगीच राहत नाही. हो, माल आम्ही खरेदी करायला तयार आहोत, पण आम्हाला खरेदी करण्यासाठी बारदाना नाही आहे. मग का बारदाना शेतकऱ्यांनी घ्यायचा? मग सरकारने फरकाची रक्कम द्यायला नाही पाहिजे का? पंजाबमध्ये जे सरकार आहे, पंजाबमध्ये हमी भावाच्या आज जर का शेतकऱ्यांना माल विकला तर त्याला फरकाची रक्कम देते, मग इथं फरकाची रक्कम का दिली जात नाही? इथं फरकाची रक्कम कशाला देईल? हे भाडकाऊ सरकार आहे ना, कशाला देईल? त्यांना तुमच्या शेतकऱ्याची काय देणं घेणं नाही ना, त्यांना फक्त अदानी अंबानीची काळजी लागलेली आहे. तुम्ही मरा ना, तुमच्याशी काय लेणं देणं आहे त्यांना. आणि जो कोणी शेतकरी आहे ना, त्या शेतकऱ्यांना तरी या चोरांना मत म्हणजे देऊ नये असं माझं प्रांजळ मत. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही एनजीओ म्हणून या भागात फिरत असताना तुम्हाला काय शेतकऱ्याचा उद्रेक काय जाणवला? हो, दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची, एवढी दयनीय अवस्था आहे. आता कसं आहे, लोक माणुसकीची या नात्यानं नाही तर हे कार्यकर्ते जर का गेले त्यांना म्हणजे पिटणार लोक. ते कसं आहे की जे सर्वजण गरीब माणूस आहेत ते लोक हिंमत करत नाही आणि जे मध्यम वर्ग आहे माझ्यासारखी त्यांच्यापाशी वेळ नाही आहे. आता मी सकाळीच निघालो होतो शेतामध्ये जायला, संध्याकाळी काम असते, सकाळी काम असते आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांना गरज नाही आहे. तुम्ही आता चर्चा करताना म्हणलं की प्रत्येक शेतकऱ्यानं आता एक जे आघाडीचं सरकार आहे, या आघाडीच्या सरकारने कर्जमाफी त्यांच्या याच्यामध्ये जाहीर केलेली आहे. मग समजा तुम्ही मगाच म्हणाले की या शेतकऱ्यांना त्याच्या निदान कर्जमाफीसाठी सुद्धा त्या आघाडीला मतदान मारावं अशी सुद्धा चर्चा चालू आहे. त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? आता ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही काही मुख्य समस्या नाही आहे. आमच्या मालाला भाव पाहिजे. आम्हाला तुमच्या सरकारचं भीक नको, आम्हाला तुमचे 2,000 नको, तुमचे ते लाडक्या बहिणीचे 1,500 नको, तुमची भीक नकोस. आम्ही भिकारी नाही आहोत. आम्हाला आमच्या कष्टाचा दाम पाहिजे आणि तो आमच्या हक्काचा आहे, तो आमच्या अधिकाराचा आहे. कारण तो संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे की आम्ही जे पिकवतो त्याचा तुम्ही योग्य भाव द्या, नाहीतर उगाच आम्हाला बळीराजा म्हणून आम्हाला पाताळात गाडत जाऊ नका. धन्यवाद.